गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात? तुमचा शुक्रवारचा दिवस कसा होता? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. नक्कीच तुमच्या अभिप्राय कळवा की एक्झॅक्टली काय वाटलं तुम्हाला. बघा, आपली स्ट्रॅटेजी काय होती की मार्केट जर या ग्रीन बॉक्सच्या वरती क्लोजिंग करून वरती जात असेल तर आपण कॉल मध्ये जाऊया. खूप लोकांनी सकाळ सकाळी इथे प्रॉफिट बनवला, पण त्यानंतर काय करता आलं नाही. ओके, का करता आलं नाही त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी. मार्केट फुल रेंज बाउंड झालं. ओके, साइडवेज मार्केटमध्ये काय करता येत नाही. आम्ही पण खूप वेळा ट्राय केलं वरच्या साईडला जाण्याची, खालची साईड नाहीच आम्ही बघितली. आम्ही वरच्या साईडलाच ट्राय केलं, पण आमची लेवल क्रॉसच नाही झाली. आमचा एक टार्गेट असतो की बाबा ह्या लेवलच्या वरतीच आम्ही घेऊ, या प्रीमियम जो असतो त्याच्या वरतीच घेऊ आणि आम्हाला फायदा होईल. पण त्याचं काय होतं दिसलं नाही. मार्केटला आम्ही सोडून दिलं. ओके, पण दुसऱ्या गोष्टीला जर बघितलं आपण तर मार्केट आपल्या लेवलला खेळतोय आणि मार्केट आपली लेवल तोडून सस्टेंड झालेलं आहे. ओके, सस्टेन झाले. जर हे परत खाली आलं असतं तर बोललो असतो की बाबा ठीक आहे, आता परत झोन मध्येच आहे, परत तीच मारामारी. पण एक पॉझिटिव्ह वाईब्स काय दिसते की मार्केट आता लेवलवरती जी ट्रेंड लाईन आली वरनं. ओके, त्यासाठी आपल्याला 15 मिनिटाचा चार्ट बघावा लागेल. 15 मिनिटाचा चार्ट बघताना ना आपल्याला नक्कीच कळेल की यस, वरनी जी ट्रेंड लाईन आलेली आहे, ओके, वरनं जी सेलिंग येते हर वेळेला, म्हणजे इकडनं सेलिंग आले, इकडनं 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 आणि आता ती झाली नाहीये. ओके, तर ती झाली नाही कारण का ती लाईव्ह सेशन होतं म्हणून झाली नाही. उद्या जर मार्केट गॅप डाऊन झालं तर मग ओके, त्यासाठी मार्केटला आता ह्या लेवल सस्टेन करून वरच्या साईडला जाणं जरुरी आहे. ओके, आपण आता संडेचा व्हिडिओ, रविवारचा व्हिडिओ बनवतोय सोमवारसाठी, जेणेकरून फ्रायडेचा आणि शनिवारी काय घडामोडी घडल्या असतील स्टॉक मार्केटमध्ये, अप्स अँड डाऊन ज्याला बोलतो आपण, या काय न्यूज असतील तर त्याच्यावरती लक्ष देऊन आपण काही गोष्टी अनालाइज करतो. मुख्य म्हणजे आपण वीकली आणि डेलीचा खूप डिटेलमध्ये अभ्यास करतो. तर जर आपण येऊया चला डीपली जरा बघूया अभ्यास करताना. डेलीवरती तुम्हाला काय दिसतंय? ओके, डेलीवरती तुम्हाला जर दिसत असेल ना तर आपली जी ट्रेंड लाईन आहे त्या ट्रेंड लाईनला तोडून मार्केट आता वरती सस्टेन झाले. तुम्हाला दिसत असेल, हे बघा, ग्रीन कॅन्डल क्लोजिंग आलेली आहे. ओके, मग आता काय, खूप लोकांना मी सांगितलं होतं इथे डब्ल्यू पॅटर्न बनायला तयार होत आहे. डब्ल्यू पॅटर्न बनायला तयार होत आहे. त्यामुळे त्यामुळे आता विषय असा येतोय की जर हा पीक तुटला तर का मार्केट इथे जाईल. पण ते होतं ना मुश्किल आहे, कारण का सांगतो मी हर वेळेला, बाइंग इज स्लो आणि सेलिंग इज फास्ट. तर मार्केट काय करतोय बघा, इथे सेलिंग, इथे सेलिंग, इथे सेलिंग आणि इथे सेलिंग देण्याची ताकद ठेवत असेल तर मार्केटचा हा पॅनल बनेल जो मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये दिसतोय. मग ओके, जर मार्केटला ह्या हप्त्यामध्ये काही करता नाही आलं तर मार्केटमध्ये खूप मोठा घात निर्माण होऊ शकतो. ओके, एक किनबवतू नवतू सगळं चालतंय, पण आपण क्लिअर नाहीये. त्यामुळे अशा मार्केटला मी बोलतो कन्फ्युज मार्केट. आणि अशा वेळेला ट्रेडिंग करणं म्हणजे जरासं मुश्किल जातं. मला काय, तुम्हाला काय, प्रोडक्ट सगळ्यांनाच, की मार्केटची दिशाच नाहीये. मी हर वेळेला माझ्या मुलांना सांगतो की मार्केटची दिशा असल्यावर आपल्याला ट्रेडिंग करता येतं, पण मार्केट दिशा नाही. आता कुठे मला दिशा भेटलेली आहे. ओके, मला दिशा भेटलेली आहे. तर पॉईंट नंबर 1 की मार्केट सस्टेन झाले ट्रेंड लाईनच्या वरती, आणि दुसरी गोष्ट डब्ल्यू पॅटर्न नक्कीच दिसत आहे. दुसरा पॉईंट झाला. तिसरा पॉईंट मी हर वेळेला सांगतो, तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल नित्यनेमाने आणि ध्यान लावून कान खोलून तुम्ही जर ऐकत असाल. मी कान खोलून का बोलतोय, कारण का कानातनं मनात जाणं जरुरी आहे. फक्त कानात जाणं जरुरी नाहीये, तुमच्या ते डोक्यामध्ये, तुमच्या मनामध्ये स्थिर झालं पाहिजे. मी हर वेळेला सांगतो की एक कॅन्डल आल्याच्या नंतर दुसरी कॅन्डल, तिसरी कॅन्डल आली ना तर एक मोठी कॅन्डल बनते ग्रीन. त्या दोन कॅन्डल रेड आल्यानंतर एक मोठी कॅन्डल बनते रेड. बघा बघा, इथे बघा, इथे बघा. ओके, आता काय होतं तुम्हाला सांगतो बघा. हा जो सिक्वेल आहे ना, हा जो सिक्वेल, त्याशी बोललो की ती ग्रीन कॅन्डलची अपेक्षा आहे. मार्केटने ग्रीन कॅन्डल बनवली, पण ती वरती नाही बनली. जर ती वरती बनली असती तर विचार केला असता की यस, हा डब्ल्यू पॅटर्न निघालाय करून. ओके, पण आता क्लिअर कट बाईंग दिसते. ओके, बाईंग जर दिसायची बघायची तर मला ह्या लेवलच बघतोय मी. 740, 750, 760 अशा लेवल्स वेगळ्या वेगळ्या आहेत. ओके, तर मी इकडनं मार्केट आता काय करणार आहे हे बघायला लागेल. ठीक आहे, त्यावरती आपण जरा वीकलीची क्लोजिंग बघूया. वीकली मध्ये तुम्हाला क्लिअर कट दिसेल हॅमर बनलेला आहे ऍट द बॉटम. ही जी वरची लाईन आहे आणि ही खालची लाईन आहे. आता तुम्हाला सांगायची गरज नाही मला काय, तुम्हाला कळलं असेल. सपोर्ट रेसिस्टन्सचा गेम. मार्केट सस्टेन करून खालनं वरती आले म्हणजे बाईंग तर आले, पण ते परत सेलिंग आले आणि ते येणं स्वाभाविक होतं. आता
मुवमेंट वरचा येतोय का, कारण मार्केट असंच जातं ना, ह्या लेवलला जातं. त्यामुळे आता मार्केटमध्ये वरचा मुवमेंट येतो की नाही बघायचं. दुसरी गोष्ट काय, विकली वरती प्रेशर क्रिएट झालेलं आहे. कोणी केलेलं आहे तर तुम्हाला कळेल, बायर्सने. ओके, मग आता ह्या वेळेला माझा जो टॉप आहे विकलीचा तो 26,040 आहे. ओके, 26,040 आहे. मी मार्क करतो 26,040चा. ओके, मंथली वरती येतो, डेली वरती येतो आणि बघतो काय तो 26,040. म्हणजे बघा लगभग ही रेंज येते, ह्याला बोलतात अभ्यास. म्हणजे मार्केट ह्या रेंजमध्ये खूप वेळ राहिलेलं आहे. इथे एकदा इथे एकदा इथे एकदा ट्राय करतोय जायचं, पण ते होत नाहीये. त्यामुळे ना आता बघणं जरासं जास्त लक्ष ठेवायला लागेल आपल्याला, आणि आपल्या नजरांपेक्षा आपल्या सायकोलॉजी गेम असणं खूप जरुरी आता, कारण आता नजरेचा खेळ नाही. कारण अशा वेळेला मार्केट काही करू शकतं, मार्केट क्लिअर नाही ना. ठीक आहे, तर येऊया 5 मिनिटावरती आणि बघूया एक्झॅक्टली मार्केट काय करायचा प्रयत्न करत असेल. ओके, 5 मिनिट चार्ट आहे, वरनं ट्रेंड लाईन लागली आहे बघा. नक्कीच इथे तुम्हाला 5 मिनिटामध्ये सगळा गेम कळेल. जर उद्या मार्केट लगभग आहे ना, ही ओपनिंग कुठली आहे 880, समजा 2680 पकडा, आणि ही कुठली आहे 40, बघा ही 40 ची लेवल येते. उद्या जर मार्केट ही लेवल तोडत असेल, 26,040 ची लेवल तोडत असेल, ओके, 26,040 ची लेवल तोडत असेल तर मी उद्या बाईंगला जाईन, नाहीतर मी ह्या लेवलच्या खाली, कुठली आहे 920, बरोबर आहे, आपल्या लेवल त्याच लागलेल्या आहेत, कारण का मार्केट काय 2-4 दिवस काय एवढं काय मोठं काम करत नाहीये. ओके, तर ही लेवल मी लावून ठेवलेली आहे, वरची लेवल लावून ठेवली, खालची लेवल लावून ठेवलेली आहे. त्यामुळे आपल्याला ट्राय करता येईल की मार्केटची दिशा कुठल्या दिशेने जात आहे. नक्कीच बघा, 26,000च्या वरती जात असेल ना, तर पहिला टार्गेट माझा हात असेल कुठला, बघा हा वाला 200चा. मार्केट डायरेक्टली तुम्हाला 200-400 पॉईंटचा रॅली देणार नाही. ठीक आहे, आणि जर मला काय खाली करायचं असेल तर मी हा झोन जो आहे ना, मी इथे आणतो आणि ह्याला मी एक्सटेंड करतो. ओके, आणि हा झोन जो आहे तो इथे आणतो, कारण इथे बघा तुम्ही बघाल तर ह्या लेवलवरती सगळी सेलिंग झालेली आहे. त्यामुळे याच्या खालीच मी काय करायचं ते करेन नक्कीच. कुठली लेवल आहे तर 920 ची लेवल आहे. माझा डायरेक्टली टार्गेट 800चा असेल, मग 920 आणि इथे 800चा टार्गेट असेल माझा. त्यानंतर टार्गेट बघायचं 730 आहे, पण हे टार्गेट पटकन भेटतील असं नाहीये. ओके, वरच्या साईडला माझा टार्गेट लगभग 200च असणार, कारण का इथे मोठा गॅप आहे. ओके, मार्केट काय करेल उद्या, गॅप अप ओपन देऊन ह्या लेवलने मार्केट परत ह्या लेवलला येण्याचा प्रयत्न करू शकेल, कारण का टॉप वरती रेसिस्टन्स घेणं जरुरी आहे आणि इकडे येणं जरुरी आहे. म्हणजे मार्केटची रिदम जी आहे ना, जी चाल आहे ती असंच काहीतरी दाखवत आहे की मार्केट इकडनं रिव्हर्सल होण्याचा प्रयत्न करू शकेल. तर इथे नाही झाला 2640च्या वरती नाही झाला, तर इथे आपल्याला 140-150 पॉईंटची रॅली आपल्याला अंकाच भेटते. मग त्यासाठी काम करा, उगाच धावपळ करू नका, कुठल्या गोष्टीला घाई करू नका. चांगली प्रॉफिट तुम्ही नेगेटिव्ह मध्ये क्रॉस लॉस मध्ये कन्वर्ट नका करू. कॅपिटल वाचवा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी काही करता येईल असं करा. कारण तुम्ही जेवढा पण ट्रेडिंग करताय ना, हे फक्त लॉजिक वरती करताय की वरती जाणार आहे खाली येणार आहे, पण याच्यामध्ये सायकोलॉजी नाहीये. म्हणून सायकोलॉजी काय, कॅन्डल पॅटर्न्स, इंडिकेटर्स पॅटर्न्स, चार्ट पॅटर्न्स, ह्या सगळ्याचा अभ्यास असणं जरुरी आहे. तेव्हाच तुम्हाला सायकोलॉजिकल ट्रेडचा अर्थ समजेल. ओके, व्हिडिओमध्ये असं काही मोठं जास्त आहे नाही, त्यामुळे व्हिडिओ मोठा म्हणून काही फायदा नाहीये. तात्पुरतं बोलण्याचा फक्त अर्थ आहे की 920च्या खाली मी नेगेटिव्ह असेल आणि 2640च्या वरती पॉझिटिव्ह असेल, तर मार्केट उद्या ह्या रेंजमध्ये असेल तर मी मार्केटला बघणार नाही. माझे लेवल्स पण लागले, याला मार्क करून टाकतो मी, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये चांगला प्रॉफिट होईल. उद्या सोमवार असल्यामुळे ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हाल. ओके, आणि आता फक्त 23 तारखेला म्हणजे उद्या 22 आणि 23 मंगळवार निफ्टीची विक्रीची लास्ट एक्सपायरी आहे. सेन्सेक्सची तर नाहीच आहे, सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी आहे. त्यामुळे उद्या प्रेशर क्रिएट करणं जरुरी आहे, आता मंगळवारी काहीतरी बघायला भेटेल. तर उद्याच्या उद्याच डायरेक्टली जाऊ नका. मंडे इज लाईक ए ऑड डे फॉर अस. खूप लोक मंडेला फ्रायडेला ऑड डे मानतात, कारण का तेव्हा ट्रेडिंग करत नाहीत, प्रीमियम जास्त हाय असतात, त्या गोष्टी त्यांना पटत नाहीत, त्यामुळे करत नाहीत ट्रेडिंग.
पण नक्की जर संधी भेटली तर संधी सोडू नका, कारण का मुवमेंट एकदाच येतात, वारंवार येत नाहीत. ठीक आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. आणि काय तुमचे प्रश्न असतील तर मला नक्कीच व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला गेलेला आहे. तिकडे तुमची इन्क्वायरी असतील तर इन्क्वायरी करा, काय क्वेश्चन असतील तर क्वेश्चन करा. न्यू बॅचसाठी एनरोलमेंटसाठी तुम्ही डायरेक्ट तिकडे मला कॉन्टॅक्ट करू शकता. 7 महिन्याचा मोठा कोर्स असतो, 1 महिना लाईव्ह असतं, त्यामुळे विशेष नाहीये. डिटेलमध्ये स्टडी होते, अभ्यास होतो आणि खास करून आपल्या लोकांसाठी उभं राहण्याची ताकद भेटते. आपल्या स्वप्नांकडे एक बघण्याचं दृष्टिकोन बदलतं, मार्केटकडे बघण्याचं दृष्टिकोन बदलतं. ह्याच हेतूने आपण पुढेच वाटचाल करत राहायची आपल्या स्वप्नांकडे. हा व्हिडिओ ऐकण्यासाठी धन्यवाद. टेक केअर.